This is Prabhav Media, bringing you the latest updates. नमस्कार, आप देख रहे हैं प्रभाव मीडिया। मैं हूं प्रिया और आपके लिए लेकर आई हूं आज की सबसे अहम और ताजा खबरें। देश और दुनिया की हर बड़ी खबर सबसे पहले और सबसे भरोसेमंद तरीके से। आइए शुरुआत करते हैं आज की कुछ खास खबरों के साथ। भंडारा में पुलिस प्रशासन ने सुरक्षा और तकनीक को जोड़ते हुए एक नई पहल शुरुआत की है। पुलिस महानिरीक्षक संदीप पाटिल ने साइबर सुरक्षा और युवाओं के भविष्य को लेकर अहम जानकारी दी है। भंडारा दौरे पर पहुंचे पुलिस महानिरीक्षक संदीप पाटिल ने प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए साइबर बोट और दिशा प्रोजेक्ट की जानकारी दी। आईजी पाटिल ने कहा कि बढ़ते साइबर अपराधों को देखते हुए साइबर बोट 24 घंटे सक्रिय रहेगा और नागरिकों को ऑनलाइन ठगी, साइबर फ्रॉड और डिजिटल अपराधों से बचाने के लिए तुरंत मार्गदर्शन देगा। वहीं दिशा प्रोजेक्ट के तहत प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी कर रहे युवाओं को सही मार्गदर्शन और करियर काउंसलिंग प्रदान की जाएगी। भंडारा पुलिस की ये पहल जहां डिजिटल सुरक्षा को मजबूत करेगी, वहीं युवाओं को भी उनके सपनों की दिशा देगी। वार्षिक इन्स्पेक्शन चालू होतं, त्या अनुषंगाने आज पोलीस कवायत मैदानवर पोलीस सेरिमनियल परेड झाला आणि त्याच्यानंतर क्राईम मीटिंग जे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील लोक आहेत त्यांच्या भेटीगाठी जेणेकरून पोलिसांच्या कामकाजाबद्दल फीडबॅक आपण घेतला। ओव्हरऑल भंडारा जिल्ह्याचं काम अतिशय उत्तम चालू आहे। यामध्ये वेगवेगळ्या ज्या हेडच्या अंडर कारवाई आहे, विशेषतः खुनाचे गुन्हे खूप कमी झालेले आहेत, जे सतत कोंबी, नाकाबंदी आणि जी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे तर त्याचा इम्पॅक्ट सर्व ज्या बॉडी ऑफेन्सेस आहेत त्याच्यावरती दिसून येतो आहे। बॉडी ऑफेन्सेस कमी झालेले आहेत, परत प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये सुद्धा कमी आलेले आहे। अलीकडच्या काळामध्ये GPS तंत्रज्ञानाचा वापर करून पेट्रोलिंग व्हेकल्स योग्य पद्धतीनं पेट्रोलिंग करतायत का हे मॉनिटर केल्यामुळं आणि गुन्हेगारांची रेग्युलर चेकिंग केल्यामुळं प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये सुद्धा कमी आलेले आहे। परत ज्या काही नवीन योजना राबवलेल्या आहेत त्यामध्ये जे भंडारा पोलीसचं जे सायबर बॉट आहे ते खूप अतिशय एक इनोव्हेटिव्ह उपक्रम आहे। त्याच्यामुळं सायबर गुन्हा घडल्यानंतर कशी तक्रार करायची, काय करायचं याचं उत्तम मार्गदर्शन सायबर बॉटमधून होतं आहे आणि गेल्या काही काळामध्ये जवळपास 16,000 लोकांनी त्याचा क्वेरीज हे केलेले आहेत। तर हे निश्चित एक खूप पॉप्युलर AI ड्रिव्हन मॉडेल आहे आणि मला वाटते त्याचा येणाऱ्या काळात निश्चित पूर्ण महाराष्ट्र पोलिसांना उपयोग होईल। बाकी हे जे आत्ता मी पाहिलं, हा दिशा प्रोजेक्ट जो आहे तोही खूप अतिशय एक चांगलं उदाहरण आहे की पोलीस विभाग कसं त्या जिल्ह्यातील तरुणांशी, युवकांशी संवाद इस्टॅब्लिश करू शकतो आणि त्यांच्या जे करिअर आहे, करिअरमध्ये ज्या स्पर्धा परीक्षेच्या संधी आहेत त्यांना म्हणजे काय संधी आहेत, त्याला काय अभ्यास केला पाहिजे, त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन अतिशय पुण्या मुंबईचे तज्ज्ञ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इथं उपलब्ध होत आहेत आणि त्या माध्यमातून निश्चितच आपल्याला माहीत आहे विदर्भ क्षेत्रातले मुलं फार कमी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये हे उत्तीर्ण होतात, कारण क्लासेसची संख्या कमी आहे। तर जे पुण्या मुंबईचे क्लासेस जे ते इथं ऑनलाईन अवेलेबल केले जातात, तर हा खरोखर अतिशय चांगला उपक्रम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून पोलीस व्हिजिबिलिटी कशी वाढवता येईल, परत ॲक्सेसिबिलिटी कशी पोलिसांची वाढवता येईल आणि जे आपल्या जिल्ह्यामध्ये ट्रॅफिकमध्ये म्हणजे मृत्यूंचं प्रमाण थोडं चिंताजनक जास्त आहे, तर त्याच्यावरही उपाययोजना करणं, त्यामध्ये हायवे ट्रॅफिकचा पण रूल आहे, त्यात तो नॅशनल हायवे आहे, त्यात हायवे ट्रॅफिकवाल्यांशी कोऑर्डिनेशन करून कसं अजून हे करता येईल। आजच आपण पाहिलं एक स्पीड गनचं व्हेकल, इंटरसेप्टर व्हेकलचं आपण उद्घाटन केलेलं आहे। स्पीड गनचा वापर करून हाय स्पीड असेल किंवा रेतीच्या यामध्ये ओव्हरलोड आहेत, ज्या विदाऊट नंबर प्लेट गाड्या चालत आहेत किंवा बिना परमिटच्या गाड्या, त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे। आणि त्याचबरोबर अजून ॲग्रेसिव्हली MPDA आणि मकोका याचा उपयोग करून ज्या काही गँग्स आहेत, सँड माफिया असेल किंवा NDPSमध्ये असतील किंवा बाकी इतर ज्या अवैध धंद्यामध्ये
आता BNSमध्ये पण नवीन चांगले सेक्शन आलेले आहेत 111, 112, ज्यामध्ये पेटी ऑफेन्सेस आणि सिरियस ऑफेन्सेसमध्ये सुद्धा ऑर्गनाइज क्राईम गँग म्हणून इव्हन चोरीमध्ये, चिटिंगमध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये स्ट्रिंजंट सेक्शन आपण लावू शकतो. तर तेही आता आपण भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहे, जेणेकरून पोलिसांचा वचक आहे पण एक लिगल वचक अजून, म्हणजे फक्त ते लवकर बाहेर आले की पुन्हा कारवाई करतात, तर त्यामुळे ते कसे जास्तीत जास्त दिवस जेलमध्ये राहतील आणि त्यांच्यावर एकदा चांगली कारवाई झाली की पुन्हा त्या गुन्हे करणार. सर एक आपला फॉरेन्सिक वाहन आणि बाकी व्हेकलच्या व्यतिरिक्त अजून काही दुसरं आपल्या ताब्यात आलेलं आहे का, जसं ड्रोन हे फॉरेन्सिक वेटचं आपल्याला माहीत असेल की नवीन कायद्याअंतर्गत आपले जे BNS नवीन जे कायदे आलेत तर त्यामध्ये 7 वर्षापेक्षा वर शिक्षा असलेल्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट पण व्हिजिट पाहिजे. कारण पूर्वी काय फॉरेन्सिक एव्हिडन्स व्यवस्थित न कलेक्ट केल्यामुळं आपला कन्व्हिक्शन होत नव्हतं. त्यामुळं सिरियस गुन्ह्यामध्ये फॉरेन्सिकची व्हिजिट कंपल्सरी आहे. त्यामुळे आता बहुतेक HDPO पातळीवरती हां सर्व ठिकाणी हे आहे. बाकी ड्रोनच्या प्रपोजल कलेक्टर ऑफिसला दिलेला आहे. बहुतेक यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी ड्रोन आपल्याला सर आपल्याकडे CCTVच्या साहेबांनी जसं म्हटलं CCTV प्रत्येक तालुका लेवलवर CCTVची यंत्रणा उभारणी आता केलेली आहे. त्याचं इनॉग्रेशन काही दिवसात होईल. जसे आपला लाखांदूर, साकोली, आपला लाखनी, भंडारामध्ये ऑलरेडी होती, आपला मोहाडी आणि तुमसर असे ठिकाणी CCTV आता लावलेले. काही दिवसात म्हणजे 1-2 आठवड्यामध्ये त्याचे उद्घाटन होईल. सर एक मला सांगा की आपण रेसीबद्दल बोललो की भंडारा शहरातून दिवसाच्या बगाड लंबाच्या ट्रकमध्ये चालतात, म्हणजे STFच्या समोरून, तरी पोलीस विभागाला अंकुश का लागत नाही? जरी कारवाई होत असले तरी पण देखील अंकुश का लागत नाही? आपण आता स्ट्रिक्ट सूचना दिल्या तिथे सर्व ठाणेदार पण आहे की विदाऊट नंबर प्लेटच्या गाड्या असतील, ओव्हरलोडच्या गाड्या असतील, त्याच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करायची. जर अशा काय तुम्हाला निदर्शनास आल्या घटलं तर तुम्ही आम्हाला व्हिडिओ पाठवा, आम्ही योग्य ती कारवाई करू. शेड करून हा द्या ना 9604 30 बहुतेक SP साहेबांचा तर नंबर सर्वांच्याकडे असेलच. तर त्यांना सांगितलं ते कारवाई करत होते. तरी पण एक नामचीला जाणाऱ्या ट्रकावर ते प्रॉपर्टी अगर सच आपको छूता है तो इस आवाज को अकेला मत छोड़िए. चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बनिए जनता की आवाज.